तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण बघू आलेख पद्धत. दोन चलांची रेषीय समीकरणामधला आलेख पद्धत. हे सरासरीचे 1.2 म्हणतात. तर आपण याच्यामधलं पहिलं गणित घेऊ. x अधिक y इज इक्वल टू 3, x मायनस y इज इक्वल टू 4. आलेख कसा काढायचा हे म्हणून सोप्या भाषेत. ठीक आहे, गणित मांडला आपण, तर इथं आलेख कसा काढायचा ते समजू. ठीक आहे, तर आता इथं x ची किंमत दिली आहे 3. पहिले गणित घेऊ. x अधिक y इज इक्वल टू 3. ठीक आहे, तर आपल्यापाशी x आहे. x आहे म्हटल्यावर काय आहे, किमती मांडायचं काम आहे. म्हणून कसा आलेख डायरेक्ट किमती मांडली. x दिला आहे आपली 3, 3 अधिक y इज इक्वल टू 3. ठीक आहे, y ची किंमत पाहिजे म्हणजे y इज इक्वल टू 3 आपल्या जागेवर प्लस आहे तिकडे दिला -3. तर y इज इक्वल टू 3 तुमची 0 आहे. आणि आपली y ची किंमत 0. 3 0. त्या आलेख कसा काढायचा आपण तुम्हाला आलेखचा एक स्क्रीनशॉट देऊ कमेंट मध्ये टाकून देऊ. ठीक आहे, आता आपण y पाहू. हे झाला 1. ठीक आहे, याच्यासाठी इथं पहिले समीकरण मांडून घ्यायचं. x अधिक y इज इक्वल टू 3 मांडलं समीकरण. ठीक आहे, आता आपण काय करू, x ची किंमत टाकली होती, आता y ची किंमत टाकायची. x अधिक y इज इक्वल टू 3. ठीक आहे, आता आपल्याला x ची किंमत पाहिजे, मग x इज इक्वल टू 3 तिच्या जागेवर ठेवायचं. येले आपल्या घरी आणा, म्हणजे हा प्लस मध्ये काय होय मायनस. आला मायनस मध्ये, तर आता पूर्ण 5तून 3 काढले 2 राहिले. मग x इज इक्वल टू 2 गुणल्याची मोठ्या संख्येचं चिन्ह घ्यायचं. म्हणजे का संख्या आली मायनस, नाही सॉरी इथं -2 दिसत -2. आता आपल्याला लास्टची संख्या 3 चं काढायचं आहे. तिकडे घेऊन जायचं, इकडे राहून इथं घेऊ. तिकडे दुसरं गणित करू. ठीक आहे, इथे घेऊन घेऊ आपण याचा वाला x अधिक y इज इक्वल टू 3 घेतलं. संख्याच मागायचं, y ची संख्या मानली घ्यायची. x अधिक 3 इज इक्वल टू 3 म्हणजे x इज इक्वल टू 3 आपल्या जागेवर ठेवायचे. प्लस मध्ये केलेला मायनस, संख्या काय आपली x इज इक्वल टू 0. इथं किती आले आपले 0. पाहून घ्यायचं सरासरीच्या 1.2 मध्ये उत्तर सूची. ठीक आहे, -5 थोडं बारीक अक्षर राहिले मावत नाही. 0 3. हे आलेखात कसं मांडायचं हे आपण तुम्हाला आलेखाचे फोटो काढून पाठवू. इथे समजून सांगतो आलेखात कसं काढायचं का. ठीक आहे, हे झालं आपलं पहिलं. ठीक आहे, आता आपण तो दुसरं गणित आपण म्हणजे हे वाला इथे लिहून घ्यायचं. दिसते ना, x मायनस y इज इक्वल टू 4. हे गणित काढून घ्यायचं. तिसरा हे इथे लिहून घ्यायचं x हे सरासरीच्या 1.2 मधलं पहिलं गणित. ती इथं संख्या किती आहे हे पाहून घेऊ आणि मानू. संख्या किती दिली आहे त्याने 0 -1. पहिली 0 दिली आहे, -1 दिली आहे, मग इथं किती 1 0 दिली. 0 -4 0 -4. याचं काय काढायला आपल्याला काढा फक्त 2 येतं. 2 काढा तेवढंच. ठीक आहे, आपण गणित मांडून पहिले तुम्हाला माहिती आहे, पहिले गणित मांडून घ्यायचं. x मायनस y इज इक्वल टू 4 घेतलं गणित मांडून. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण संख्या भरून आपण किती दिली y 0. अगदी सोपं गणित आहे. x
इज इक्वल एक्स मायनस 0 y ची किंमत 4 जशीच्या तसे आपल्याला एक ची किंमत पाहिजे मग एक्स इज इक्वल टू 4 त्याच्याच जागेवर ठेवायची हा मायनस म्हणजे तिथे वेळेला प्लस 0 आहे बरोबर मग 4 0 4 होते मग एक्स इज इक्वल टू 4 मग शून्याची किंवा एक ची किंमत झाली 4 आली काढून समजवलं 4 झाली म्हणजे घ्यायची एक्स एक्स नाही 4 4 शून्य आणि आपली 4 शून्य आता काय करायला त्याला एक प्रकार कारण की काढून दिलेला आहे ठीक आहे एक काढून घेऊ पहिली गणित मानून घ्या एक्स मायनस एकदम सोपी मायनस वाय 4 दिलं तर आपल्याला एक ची किंमत दिली आहे तर एक्स मायनस एक मायनस वाय इज इक्वल टू 4 केला आपण मायनस इज इक्वल टू 4 दिला तर आपल्याला की कोणाची किंमत पाहिजे वाय ची तर मायनस वाय मायनस वाय इज इक्वल टू 4 त्याच्या जागेवर ठेवायचे येले आपल्या घरी आले म्हणजे मायनस म्हणजे तिकडे आले काय प्लस एक तर मायनस वाय इज इक्वल टू 4 आणि 5 हा मायनस वाय है इथं काय होईल मायनस कसं इथं म्हणजे इथं मायनस नाही तर मायनस मायनस होता तो वाय ची किंमत आहे मायनस 5 आणि आपलं एकदम सुपर अशी मायनस आणि 5 त्याचं स्क्रीनशॉट काढून घ्या समजा पुढचा असा नाही लगेच आपण दुसरं गणित आपलं लगेच घेऊ कळू तर आपण आपलं दुसरं गणित मांडून घेतलं दुसऱ्या गणितामधलं पहिलं याच्यामध्ये कशी आलेख पद्धती काढा म्हणजे बिलकुल कसं आलेखात जसं या तसं जसं आपण पहिलं गणित केलं तसंच हे करायला इथं डबे आपण नव्हते मी आपण दिलेल्या म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे आपलं गणित कोणता एक्स अधिक वाय इज इक्वल टू 6 आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 हे कसं लक्षपूर्वक ऐकायचं बाकी बाध्य ठीक आहे तर याच्यामध्ये पहिले तुम्हाला माहिती आहे पहिले डायरेक्ट आपण समीकरण लिहून घेऊ संख्याच मांडायला लागते डायरेक्ट एक्स अधिक वाय इज इक्वल टू 6 ठीक आहे समीकरण मांडलं आपण तर त्याच्यानंतर आपल्या मताने या डब्यामध्ये संख्या घेऊन घ्या 3 संख्या घेऊन घ्या आता मी घेतली 3 इथं 2 आणि इथं 1 ठीक आहे आपल्या मताने संख्या घेतल्या तो उत्तर ऑटोमॅटिक येते ठीक आहे तर आपण x ची किंमत घेतली 3 तर x ची किंमत 3 लिहून घे x y इज इक्वल टू 6 y ची किंमत पाहिजे म्हणजे y इज इक्वल टू 6 त्याच्याच जागी हा प्लस मध्ये तिकडे गेला मायनस मध्ये मायनस y इज इक्वल टू 7 होती म्हणजे 3 राहिली आली आपली y ची किंमत 3 आली y ची किंमत आता आपण दुसरं गणित दुसऱ्या याच्यातलं आता आपल्याला एक ची किंमत बदली y ची किंमत घेतली होती आपण कसं पदार्थ समीकरणामध्ये मांडत असतो x अधिक y इज इक्वल टू 6 त्याच्या समीकरणामध्ये मांडून घ्यायचं x अधिक y ची किंमत घेतली आपण घेतली होती 2 इज 6 त्याच्या जागेवर x ची किंमत पाहिजे म्हणजे x इज इक्वल टू बरोबर 6 त्याच्या जागेवर हा प्लस मध्ये आहे तिकडे गेला आहे मायनस x इज इक्वल टू 6 तून गुण करले 4 आणि आपली 4 इनपुट किती झाली 4 2 आपल्या मतात संख्या घ्यायच्या उत्तर ऑटोमॅटिक येते ठीक आहे आता इथे आपण दुसरं बघू ठीक आहे तिसरं वाला आपलं x ची किंमत किती घेतली होती आपण 1 x अधिक y इज इक्वल टू 1 घेतला तर आपल्याला संख्याच मांडायचं काम आहे इज इक्वल टू 6 होती 6 घेतलं समीकरण मांडतो तेव्हा ठीक आहे x ची किंमत घेऊन x ची किंमत 1 अधिक y इज इक्वल टू 6 बरोबर आता इथे किती y ची किंमत पाहिजे आपल्याला y इज इक्वल टू 6 तिच्याच जागेवर ठेवायचा हा प्लस मध्ये किती वेळा काय होईल मायनस 1 ठीक आहे y इज इक्वल टू 6 तून 1 केले 5 राहिले आपलं एकूण उत्तर आला किती 5 घेतलं आता आपण 1 आणि 5 ठीक आहे
थोडं काळजीपूर्वक पाहता. आता आपण दुसरं मध्ये हे समीकरण दुसरं पाहू. ठीक आहे, याच्यामधलं दिसतं. तरी याच्यामध्ये बी आपल्या मतान संख्या घेऊन घ्यायच्या. इथे घेऊन घेऊ आपण 2, इथे घेऊ 3 आणि इथे घेऊन घेऊ आपण 1. ठीक आहे, इथे आपल्या मतानं संख्या. तर आता आपण समीकरण मांडून घेऊ. x मायनस y इज इक्वल टू 4. संख्या आपल्या मताने घेतल्या म्हणजे आपण समीकरणात मांडू शकतो. तर ठीक आहे, समीकरणात मांडून घेऊ. x ची किंमत 2 घेतली होती, 2 मायनस y इज इक्वल टू 4 घेतली. आपल्याला y ची किंमत पाहिजे म्हणजे मायनस y इज इक्वल टू 4 त्याच्याच जागेवर ठेवायचे. हा येणे तिकडे घ्यायचा म्हणजे बरोबर चिन्हाच्या पलीकडे, म्हणजे हा प्लस मध्ये आहे तर तिकडे गेला काय होईल -2. तर मायनस वाय इज इक्वल टू 4 2 काढले 2 राहिले, फक्त इथं -2 येणार. ठीक आहे, इथं काय येणार -2. तर ठीक आहे, -2 आला आपलं, इथे लिहून घ्यायचं 2 2 होते. आपण आता ते तसंच करू. तीन संख्या घेतली आपण. आता पहिले काय करायचं, समीकरण मांडायचं. x मायनस वाय इज इक्वल टू 4. ठीक आहे, आता किती घेतली होती आपण 3. संख्या घेऊन घे, 3 घेतली, मायनस वाय इज इक्वल टू 4. थोडं काळजीपूर्वक पहा म्हणजे आरामशीर समजून जा. आता y ची किंमत पाहिजे आपल्याला, y ले साईड ना आणायचा. मायनस वाय इज इक्वल टू 4 त्याच्याच जागेवर ठेवायची नेहमी. येते आपल्या घरी म्हणजे प्लस मध्ये बी राहिलं तर -3 म्हणजे हा मायनस वाय इज इक्वल टू 4 3 काढले 1 राहिले. तर हा 1 कसा येईल मायनस मध्ये आला. 1 मायनस मध्ये अगदी सोपं गणित समजून घ्यायचं. ठीक आहे, आता आपला f. ठीक आहे, समीकरण मांडून घेऊ. x मायनस वाय इज इक्वल टू 4 घेतले आपण. तर याच्या संख्या मांडायची म्हणजे x ची किंमत 1 मायनस वाय इज इक्वल टू 4. आता मायनस वाय पाहिजे आपल्याला, मायनस वाय नाही फक्त वाय पाहिजे आपल्याला. तर आपण इकडं मायनस वाय घेऊन घेऊ, चिन्हासहितच घ्यायचं तुम्ही. मायनस वाय इज इक्वल टू 4 आपल्याला जागेवर घ्यायची नेहमी. येल्ले आपल्या इकडे म्हणजे प्लस म्हणजे तिकडे आल्या तर मायनस म्हणजे मायनस वाय इज इक्वल टू 4 ते 4 1 काढले 3 फक्त -3 तर लावेल -3. जेव्हा तो आलेख येणार, आलेख आपलं उत्तर बरोबर येईल. तर आलेख एका दरम्यानच आपण काढून सांगू, कारण की एक मिटवायला जमणार नाही. पृथ्वीच्या संख्या म्हणजे किती आलं तर 3. 3 मायनस 1 घेतलं, 3 मायनस 1 आला आपला. याच्यामध्ये 1 मायनस 3 आला. काहीच नाही, सोपं आहे. ते मायनसचे चिन्ह लक्षात ठेवता, त्याचं समजायला थोडं सोपं आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या, आपण दुसरे गणित लगेच घेऊ आपण. तर आता आपण आपलं दुसरं गणित घेऊ. दुसऱ्या गणितामध्ये पण सेम प्रोसिजर आहे. पहिले डबे आखायचे, डबे आखून घेतले आपण. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला काय संख्या मांडायचं काम. समीकरण पहिले आपण डब्यामध्ये संख्या मांडून घ्या. आपल्या मतात मांडायचे, तुम्ही किती काय मांडू शकता, पण थोडी लहान संख्या मांडली तो आलेखामध्ये काढायला थोडी तकलीफ जाईल नाही, म्हणजे मला प्रॉब्लेम येणार म्हणजे प्रॉब्लेम येतेच. ठीक आहे, लिहून घे. 3 इथं 1 घे आणि इथं 2. त्या मताने कुठेही घे, 6 डबे तुमचे लिहा, नाही ह्या 9 डब्यात x आणि y दोन्ही मिळून येईल. नाही याच्यातही घेशील संख्या, त्याच्यात संख्या घ्यायचं काम नाही. ठीक आहे, तर आपल्याला तुला माहित आहे मागच्या ग्रंथामध्ये सांगा, समीकरण पहिले पाहून घे, पहिले समीकरण मांडून घ्यायचं. मांडून घे. x अधिक y इज इक्वल टू 5. संख्या बदलली आहे याची फक्त, बाकी गणित सेमच दिसून राहील. ठीक आहे, आता संख्या घेतली आपण 1 ची, 3 किंमत घेतली, 3 ही 3 अधिक y इज इक्वल टू 5. ठीक आहे, आपल्याला y ची किंमत पाहिजे म्हणजे y इकडे घे, y इज इक्वल टू 5 त्याच्याच जागेवर. 3 प्लस म्हणजे तिकडे गेला -3. y ची किंमत आपली सोप्या भाषेत आहे 3 आतून 2 काय 5 आतून 3 काढले 2. ठीक आहे, 2 लिहून घेवा. 3 आणि 2 आले, 3 2 काढलं येते, काही टेन्शन घ्यायचं काम नाही.
आता आपण एक हे संख्या बनवली. पहिली तुम्ही समीकरण मांडून घ्यायचं एक वरती y इज इक्वल टू 5 घेतली d इज इक्वल टू म्हणजे बरोबरचा चिन्ह. ते एक चिन्ह घेतले आपण एक वरती y इज इक्वल टू 5 घेतली 5. आपल्याला y ची किंमत पाहिजे y एकट्यात घ्यायचा. y ने एकट्यात घेतला तर y इज इक्वल टू 5 त्याच्याच जागेवर ठेवायचे. हा एक प्लस म्हणजे तिकडे मायनस 1 होणार. y इज इक्वल टू 5 तून 1 काढला 4 y ची किंमत किती आहे 4 1 आणि 4 फॉर्म घे बरोबर आलं का नाही येणार. तर दुसरं फॉर्म घे x अधिक y इज इक्वल टू 5. संख्या पाहून घ्यायची संख्या बरोबर मांडून घ्यायची. आता आपण y ची संख्या घेतली आहे 2 तर x त्याच्या जागेवर ठेवायचा x अधिक y ची किंमत 2 घेतली आहे 2 घ्यायचं 2 इज इक्वल टू 5 घ्यायचं. घेतला संख्या आपली तिच्या तिथंच आहे 5 नाही तिले हलवून झुलवून नाही करायचं. x ची किंमत पाहिजे x इज इक्वल टू 5 त्याच्या जागेवर ठेवायचे. इले आपल्या घरी आणायचं म्हणजे इज इक्वल टू तिकडे आणायचं या प्लस म्हणजे तिकडे आणायचं मायनस म्हणजे सोप्या भाषेत मायनस x इज इक्वल टू थोडी संपर्क तर 5 तून 2 काढले 3 म्हणजे घेऊन घ्यायचे x ची किंमत आली आपली 3 आणि 2 मिनिटं थोडं घेऊन शाबाश. ठीक आहे आपण ह्या गणितावर आलतो. आता नेक्स्ट गणित बघू. आपल्या याच्यामध्ये तुम्हाला आपल्या मतान संख्या घेऊन घ्यायच्या. एक जास्त मोठी याच्या जर नाही घेताय कारण का आलेखात काढायला थोडी प्रॉब्लेम जाईल. 1 3 इथे घेतली 2 तू या मतान कुठेही घे फक्त या खालच्या डब्यात घेतो नको. ठीक आहे पहिले समीकरण मांडून घे x मायनस y इज इक्वल टू 3 घेतले. एक ची किंमत घेऊन घे 1 मायनस y इज इक्वल टू 3. आपल्याला y ची किंमत पाहिजे इकडे घेऊन घे y ले मायनस y इज इक्वल टू चिन्ह सहितच घ्यायचं पाहिजे. ठीक आहे मायनस y इज इक्वल टू 3 त्याच्या जागेवरच घ्यायचे. हा प्लस मध्ये तिकडे गेला पावर मायनस 1 तर मायनस y इज इक्वल टू 3 तून 1 काढला 1 राहिला नाही 1 नाही 2 राहिला 2. ठीक आहे फक्त इथं मायनस y आहे म्हणून इथं मायनस 2 होणार. इथं घेऊन मायनस 2 घेतले 1 मायनस 2 अगदी सोप्या भाषेत जरा परतच निघ. ठीक आहे आता इकडं ते समीकरण लिहून घ्यायचं x मायनस y इज इक्वल टू 3. मागच्या गणितासारखंच आहे फक्त इथं मागच्या गणितात किती होते बहुतेक 4 घटक तरी होते. इकडं थोडं वेगळं आहे 3 आले. तर इथं संख्या मानून घ्यायच्या आता आपण y ची संख्या घेतली y ची संख्या घेतली आपण 3 x त्याच्या जागेवर ठेवतो x मायनस 3 इज इक्वल टू 3 म्हणजे x ची किंमत पाहिजे म्हणजे f एकट्यात घ्यायचा इज इक्वल टू 3 त्याच्याच जागेवर ठेवायचे. 3 त्याच्याच जागेवर आले गेले आपल्या घरी आणत हा मायनस म्हणजे इकडे आल्यावर काय प्लस प्लस किती झाले आता प्लस 3 तर इथं संख्या किती होईल x इज इक्वल टू 3 अधिक 3 6 आले 6 लिहून घे x ची किंमत आली आहे 6 3. ठीक आता आपलं राहिलं आहे f. आज x ची किंमत घेतली आपण 2 समीकरण जर नाही म्हटलं तर थोडं समजायला तकलीफ झाली. तर मायनस y इज इक्वल टू 3 घेतले 2 म्हणजे x ची किंमत मायनस y इज इक्वल टू 3. ठीक आहे मायनस y इकडे घेऊन घ्यायचं y ले इकडे y ची किंमत पाहिजे म्हणजे एकट्यात घ्यायचं मायनस y 3 त्याच्या जागेवर ठेवला गेले आपल्या घरी आणून प्लस म्हणजे इकडे आल्यावर काय म्हणजे हा मायनस म्हणजे मायनस y इज इक्वल टू 3 तून 2 तर सोप्या भाषेत 1 होतं. आता 1 जसं तसा नाही मांडायचं तिथं मायनसचं चिन्ह आहे म्हणजे इथं काय आहे 1 इथं काय संख्या आली की 2 मायनस 1. आपल्या मताची संख्या घ्यायचं समजायला मायनस 1
काढून घे स्क्रीनशॉट, लगेच दुसरं गणित घेऊ फास्ट मध्ये. तर आपण आता आपलं तिसरं गणित बघू. थोडा व्हिडिओ मोठा होत आहे म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून आपण थोडी लंबी क्रिया करून राहिलो. तर थोडं मोठ स्क्रिप्ट करून नका बघू, एक एक बघजा. ठीक आहे, आपण पहिले समीकरण वाचून घेऊ. 2x नाही x आहे, x अधिक y इज इक्वल टू 0 आणि 2x मायनस y इज इक्वल टू. त्या भाषेत तू सांगतो कसं जास्त आपल्या शुद्ध भाषेत घेऊन काही नाही राहील. तर थोडं स्क्रिप्ट नको करतो, लक्षपूर्वक पाहिलं, एक एक गणित पाहिलं म्हणजे कसं लवकर कॅच होईल. ठीक आहे, म्हणजे लवकर तुला समजून जाईल. मगापासून सांगून राहिलो एवढं तुला समजलं असेल का आता आपण डबे आखले बघ. तर डबे पहिले आखून घ्यायचे. तसं आलेख काढायचा आहे म्हणजे हे डबे आखणं खूपच इम्पॉर्टंट आहे. तुझ्यासाठी तर खूपच इम्पॉर्टंट आहे, नाही तर तुला काहीच नाही समजायचं. 10वी पुढच्या वर्गात ते जात आहे. ते गणिताकडे लक्ष दे, हे बोर्डाच्या परीक्षेत येते म्हणजे येते. ते पहिले आपण काय करायचं, हा समीकरण घेऊन घ्यायचं. लिहून घ्यायचं x अधिक y इज इक्वल टू 0. हा 0 आहे म्हणजे इथं काही जास्त तकलीफ घ्यायचं काम आहे नाही. तर तुझ्या मतान पहिले इथं संख्या मांडून घे. त्या मतान मान जेव्हा तुम्ही मांडली 2, इथं घेतला तुम्ही 1 आणि इथं घेतला तुम्ही 3. तू मायनस पण घेऊ शकतो आणि प्लस पण घेऊ शकतो. प्लस घेतलं तू लवकर समजत, मायनस म्हणजे थोडंसं इकडे तिकडे होया. तर तू तुझ्या मतान घे, तुला समजलं पाहिजे म्हणून आपण ह्या संख्या घेतल्या. तर ह्या संख्या घेतल्या इथं मांडून मी घेऊ. ठीक आहे, मग एक्स किती घेतली आपण बाय बघू, लक्षपूर्वक श्यामा. 2 घेतली, 2 प्लस वाय इज इक्वल टू 0 घेतली. वाय ची किंमत पाहिजे तर वाय एकट्यातच घ्यायचा, वाय इज इक्वल टू 0 त्याच्या जागेवर प्लस म्हणजे तिकडे -2 आहे. तर मग वाय इज इक्वल टू शून्यातून 2 गेले 2 असायचे. ठीक आहे, यांनी इकडे गेला फक्त मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, फक्त -2. इथं किती आले -2. हे आलं नाही बरोबर तर आपण याच्यात आलेख मध्ये पिको पहिले गणित सिस्टमॅटिक लिहून घेऊ, मग एक आलेख काढतो इथं, त्या आलेख नुसार घेऊन घेऊ गणित. काय टेन्शन नको, जास्त डोक्यात त्रास घेऊ नको. टेन्शन घेतले टाकल्याचं कसं 4 जास्तच आहे. तर आता आपण एक घेऊ. पहिले समीकरण म्हणजे x अधिक y इज इक्वल टू अटॅक्स बनवून घ्यायचं. ठीक आहे, आता एक घेऊन घेऊ. x ची किंमत नाही माहिती आपल्याला म्हणून x कोणता घेतला, x अधिक y ची किंमत माहिती आहे आपल्याला, 1 इज इक्वल टू 0. तर मग x इज इक्वल टू 0 त्याच्या जागेवर घ्यायचे, x ची किंमत पाहिजे म्हणून. तर हा प्लस मध्ये आता तिकडे काय होईल, हा मायनस. तर फरक समजायला म्हणजे x इज इक्वल टू एक एक गणित लक्षपूर्वक पहा म्हणजे फास्ट समजते. म्हणजे x एकातून 0 घेतला एकच राहते, ये फक्त मायनसचं चिन्ह देतो कारण इकडून मोकळं ना आपण, म्हणून तो मायनसचं चिन्ह देणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे इथे 1 किती आहे -1. ठीक आहे, आला आपलं पहिले ते बिंदू पुढे समजून नाही राहिले. 4 वेळा विचारशील कसं कसं विचारायचं असलं तर इंस्टाग्राम आयडी आपण दिलेली आहे, खाली फॉलो करायचं, डायरेक्ट कमेंट मध्ये म्हणजे मेसेज टाकून द्यायचा. ठीक आहे, आता इथं -1 1. ठीक आहे, आता आपले 3 घेतले आपण इथे एक्स मध्ये 3 घेतले. आता इथे घेऊ x अधिक y इज इक्वल टू 0. तुला अक्षर नाही समजले तर शब्दाकडे तू लक्ष दे, फास्ट समजते वाक्य येणे लवकर. ठीक आहे, इथे किती घेतले आपण x ची किंमत 3 अधिक y इज इक्वल टू 0 आणि y पाहिजे म्हणून y एकट्यात घ्यायचा इज इक्वल टू 0 त्याच्या जागेवरच प्लस आहे तिकडे काय होईल -3. तिकडे घेतला y इज इक्वल टू किती येणार आहे इथं -3. आता -3 कसे आले म्हणजे तर शून्यातून 3 जात नाही, मग 3तून 0 काढला आपण तर मोठ्या संख्येचं चिन्ह घेतलं. किती आले आपले -3. तर लिहून घे -3. एक गोष्ट तुम्ही समजली असेल, इथं प्लस आहे इथं मायनस आलं, इथं मायनस आहे इथं प्लस आलं. थोडं गणितच तसं होतं, बाकी काही नाही. डबल पाहिजे एकच व्हिडिओ और लक्षपूर्वक आहे. डबल पाहायचं तुम्ही कामच नाही, एकाच व्हिडिओ समजून सांगून देऊ. ठीक आहे, आता घेऊ आपण दुसरं. थोडा व्हिडिओ मोठा वाटत पण एक एक गणित समजून शिकून घेऊ. ठीक आहे, इथं 2x आला. आतापर्यंत आपण फक्त कोणता x पाहिला 2 वर होता म्हणून तो आता ते झालं बरोबर आला 2x मध्ये आला.
काही लिहायचं काम नाही, समीकरण मांडून घे. 2x मायनस वाय इज इक्वल टू 9. संख्या आहे तुला आता मोठ्या दिसल्या त्या मताने संख्या मांडून घे. मी 4 वेळा सांगत आहे आता ह्या दोघा संख्या मांडू नको, नाही तर म्हणशील कुठंही मांडली तर कुठंही नको मांडू. 6 डबे दिले आहे, 3 संख्या मांडून घे त्या मतानं आरामशीर. कुठं बी इथं घे तू 1 त्या मताने 1 घे, 2 घे, 3 घे, 4 घे, 5. ठीक आहे, इथे घेतला 1, इथे घेतला 3, इथे घेतला 2. ठीक आहे, घेतली संख्या तर मांडून घे इथं सोप्या भाषेत. आता आपण 1 ची किंमत किती घेतली आहे 1. तर 2 गुणिला 1 होईल, कारण की x इथं आला आहे. 2 गुणिला x मायनस वाय इज इक्वल टू 9 त्याच्या जागेवर. तर बे एकम बे मायनस वाय इज इक्वल टू 9. तर y ची किंमत पाहिजे म्हणजे मायनस वाय इकडे घे, एकट्यात मायनस वाय इज इक्वल टू 9 त्याच्या जागेवरच घे. 9 तू हलव झुलव करून. ठीक आहे, तर हा कायचे म्हणजे प्लस तिकडे गेल्यावर काय होईल मायनस 2. तर मायनस वाय इज इक्वल टू 9तून 2 गेले 7 राहील. फक्त हे मायनस आहे इथं आणि इथं काय येणार आहे मायनस 7. बाकी काही घ्यायचं कारण आहे नाही. आलेख काढून दाखवतो, चुकलं गेले माहित करा. 1 मायनस 7 आपण आहे ना. फक्त एवढं आहे, आपलं नवीन नवीन चॅनल आहे, सबस्क्राईबची बटन तू लवकर दाबतो. सबस्क्राईबची बटन दाबून शेअर बी करतो, म्हणजे तुझ्या मित्राला समजून जा. ठीक आहे, ते जास्त काही नाही. आता आपण बघू, आपण दुसरं बघू. पहिले समीकरण ना 2x मायनस वाय इज इक्वल टू 0 नाही 0 नाही 9. एक सांगतो. ठीक आहे, आता आपण कायची घेतली y ची किंमत घेतली, म्हणजे 2x आपल्याला जसा तसा लिहायला लागेल मायनस 2 इज इक्वल टू 9. संख्या तू कुठेही घे, गणित तुझे येणार तेच. ठीक आहे, किती घेतले आपण 3 एवढे, म्हणजे 2x मायनस 2 इज इक्वल टू 9 घेतलं. तर आपल्याला कायची किंमत पाहिजे 2x ची किंमत पाहिजे. 2x इज इक्वल टू 9 त्याच्या जागेवर मायनस म्हणजे तिकडे गेल्यावर का तिकडे गेल्यावर सोप्या भाषेत याचा काय होईल प्लस होईल. याचा प्लस झाला तर तिकडे 11 होईल. 11 झाले तर भाग नाही जाईल का नाही जाईल. तर याच्या बदले आपण हे संख्या 2 1 च्या ठिकाणी घेऊ. काय लिहू शांतपणा करायची 2 संख्या इथं घेऊ. ठीक आहे, म्हणजे एवढं तुला समजावून सांगतो. मायनस झालं तर 11 येईल, 11 याला भागाकार करावा लागते. भागाकार केला तर खूपच डोक्याचा तमाशा होऊन जाते. तर आपण x ची किंमत बघू. x मध्येच मांडू, म्हणजे 2 गुणिला 2 मायनस वाय इज इक्वल टू 9 आले. बेदुनी 4 मायनस वाय इज इक्वल टू 9 आले. आता तुम्ही माहिती आहे y ची किंमत पाहिजे, म्हणजे मायनस वाय इकडे घे इज इक्वल टू 9 त्याच्या जागेवर ठेव. तिला हालजू नको. तर 4 प्लस म्हणजे तिकडे गेला काय होईल मायनस 4. तर मायनस वाय इज इक्वल टू 9तून 4 म्हणजे सोप्या भाषेत तुलाच माहिती आहे 5 इथे. फक्त इथं काय करायचं मायनस 5. ठीक आहे, आले तुम्ही मायनस 5. आता राहिला आपलं शेवटलं. थोडं कसं लक्षपूर्वक पाय म्हणजे तुला समजा. तर 3 घेतले, ठीक आहे, मांडायला खूप तकलीफ झाली. वाय मायनस इज इक्वल टू 9 घेतलं. आता संख्या मांडून घे. 1 ची किती घेतली आपण 3 घेतली. 2 गुणिला 3 मायनस वाय इज इक्वल टू 0. 3 येतील 3 गुणी 6 बरोबर. 3 गुणी 6 मायनस वाय इज इक्वल टू 9. आता मायनस वाय पाहिजे तर तुला माहिती आहे एकट्यात घ्यास लागते आपल्याला. गेले 5 वाज असून ते एकट्यातच घेऊन 5 वाज 9 त्याच्या जागेवर ठेवू. प्लस मध्ये तिकडे गेला का मायनस 6. तर मायनस वाय इज इक्वल टू 9तून 6 राहिले 3 राहिले. फक्त मायनस 3 घेऊन घे. मायनस 3 संख्या घे 2 मायनस 5 आणि 3 मायनस 3. प्रत्येक स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण लगेच दुसरं गणित लगेच घेऊ. ठीक काढून. अरे दबून नाही राहिलं.
स्वप्न का तर आता आपण बघू आपलं चौथं गणित. चौथं गणितामध्ये तुला माहित आहे आपल्या मतांपर्यंत डोक्यामध्ये संख्या मांडून किती अशी त्या मतांनी म्हणजे 1 ते 3 पर्यंत घेतला तर खूपच ठीक. कारण की आलेख मध्ये काढायला कशी जास्त तकलीफ जाते. तुला तकलीफ गेली नाही पाहिजे हे नाही जिंकत. ठीक आहे. कारण की 3 2 किंवा 1 ठीक आहे. त्या मतांची संख्या घेऊ शकतो मी काय जिंकणार असं प्रोत्साहन करत नाही. ठीक आहे. एवढी घेतली आपण संख्या तर पहिले समीकरण मांडून घे. 3x मायनस वाय इज इक्वल टू इथे 2 होईल. 4 वाय खाली येते 2 होईल ते. तर आपण ह्याच्यामध्ये आता संख्या मांडू. संख्या मांडायचं असलं रप्पा रप्पा तर मांडू. रप्पा रप्पा पुष्पा पाहिला असं रप्पा रप्पा मांडू. ठीक आहे. तर 3 गुणिला x आपले 3 आहे. तर मायनस वाय इज इक्वल टू 3 3 9 मायनस वाय इज इक्वल टू हे वाय ची म्हणजे एकट्याच वाय घेतला इज इक्वल टू 2 त्याच्या जागेवर घेतली. हा प्लस मध्ये तिकडे गेला काय आहे मायनस 9 तर मायनस वाय इज इक्वल टू 9 2 काढले 7 राहिले फक्त मायनस 7 राहिले. आणि याच्यामध्ये कसं आहे इथं मायनस आला म्हणजे हा मायनस मायनस कटला तर मग वाय इज इक्वल टू 7 आले 7 कारण तो मायनस मायनस कटला. मायनस मायनस हमेशा कटत असतो. भागाकार करायचा ठीक आहे. आता आता आपण पुढची प्रोसेस करतो. आपला आता 2 घेऊ. 3x मायनस वाय इज इक्वल टू 2 घेतले. आता 3 गुणिला 2 संख्या घेतली 2 मायनस वाय इज इक्वल टू 2 3 दुनी 6 मायनस वाय इज इक्वल टू 2 आता मायनस वाय एकटे दोन्ही फोर्स आपल्याला पाहिजे तर वाय इज 2 त्याच्या जागेवर घेतले प्लस मध्ये घेतले मायनस 6 तर इथं मायनस वाय इज इक्वल टू 7 तून 2 काढले 4 राहिले. फक्त हे चिन्ह दोन्ही मोठ्याचं म्हणजे मायनस मायनस कटले मायनस मायनस कटत असते. वाय आपला आला पुढचा 4 संख्या इथं 4 माया मतान 4 नाही घेतले मी जेव्हा इथं गणित आलं म्हणून 4 घेतले. ठीक आहे. नाही तर मशीन मायाच मत आली. आता आपण इकडे बघू. इकडे मावत नाही तर एक आपल्याला हे मोड असा हे मोडून टाकून इथं आपण दुसरं घेऊ. ठीक आहे. एवढं तुला आलंच असं नाही वाय इज इक्वल टू 4 इथं आपण 4 घेतल्या. ठीक आहे. एवढं मुळात लागतं आपल्याला नाही इथे लिहिता येणार नाही. एवढं खालतं आपलं गणित बी नाही. तर घेऊन घेऊ 3 गुणिला 1 मायनस वाय इज इक्वल टू 2 3 1 3 मायनस वाय इज इक्वल टू 2 मायनस वाय च्या जागेवर घ्यायचं इज 2 आपल्या जागेवर ठेवले गेले आपल्या घरी यांना प्लस मध्ये तिकडे गेला मायनस 3 झाला बरोबर प्लस 3 लातून 2 काढले 1 राहिला. आणि मोठ्या संख्येला चिन्ह दिलं तुम्ही तर मायनस मायनस कटले एक गेला हाय गेला जा बरोबर मायनस वाय इज घेऊन घे इथं आलं नाही 7 आले आलेख घेऊ आपण नेक्स्ट मध्ये हे गणित झाल्याबरोबर लगेच आलेख घेऊन घेऊ म्हणजे तुला कसं लवकर समजून जाईल. 2 4 महामतांची संख्या नाही घेतला वरच्या घेतल्या खालच्या नाही घेतल्या म्हणून व्हिडिओ पाय लक्षात येते. ठीक आहे. एवढं घेतलं आपण. आता बघू आपण आपलं समीकरण नंबर दुसऱ्याच याचं त्याचा सोबत येले आपल्या मतांची संख्या घेऊन घे. इथे घेतली आता मी 1 घेतली इथं 3 घेतली इथं 2 घेतली. ठीक आहे. आपल्या मतांची संख्या घेतल्या. आता इथं मांडून घे. हे इथं 2x 3x होतं हे 2x आलं 2x मायनस वाय इज इक्वल टू 3 हे 2 होते 3 आलं काय मोठी गोष्ट नाही. ठीक आहे. बघून घेऊ आपण त्या शब्दात पाहून घेऊया. नंतर आपण चूक मोडून काढू बळी आपण तिचं संख्या आणि
संख्या मांडून घ्या. 2 गुणिले किती आली 1 मायनस वाय इज इक्वल टू 3. हे कशी रीत थोडी तुला लंबी वाटेल पण तुला समजण्यासाठी हे रीत महत्वाची आहे. हे समजली तर आलेख काढायला अजून सोपा जाईल. ठीक आहे. एक वेळा चुकशील, 2 वेळा चुकशील, तिसरी वेळा आलेख बरोबर येणार म्हणजे येणार. 2 मायनस वाय इज इक्वल टू 3 च्या जागेवर मायनस वायची आपल्याला गरज आहे. नंबर खाली आहे इज इक्वल टू 3 त्याच्या जागेवर ठेवले प्लस मध्ये तिकडे गेला मायनस 2 झाले. मायनस वाय इज इक्वल 3 ना 2 कारण 1 राहिला. तिथं मायनस वाय आला तर हे किती येणार आहे मायनस 1. काहीच नाही असं आहे. सोपं आहे. या शब्दातून समजा फक्त आपलं गावठी मॅथ मराठी हे चॅनल आहे. थोडं सबस्क्राईबचे बटन दाबून बाकी काही नाही आणि शेअर पण करून द्यायचं. ठीक आहे. आता इथे संख्या म्हणून घ्या. दुसरं 2x मायनस वाय इज इक्वल टू 3 घेतले तर आता इथं 2 गुणिला x म्हणजे गुणिला थोडं थोडं लहान आहे म्हणून 3 घेऊ. संख्या 3 आहे. 3 मायनस वाय इज इक्वल टू 3 घेतलं आणि 3 गुणिले 6 मायनस वाय इज इक्वल टू 3 आले की नाही. आपल्याला तुला माहिती आहे का पाहिजे तुला पाहिजे वाय इज इक्वल टू 3 त्याच्या जागेवर ठेवली पुन्हा प्लस मध्ये तिकडे गेला का आहे मायनस. आता तुम्ही फटाफट समजून करा मायनस मायनस वाय इथं हे इज इक्वल टू 6 गुण 3 काढली इन राहिले फक्त मायनस मोठ्या संख्येचं चिन्ह दे. चिन्ह नाही दिलं तर बरी चुकू शकते. तर इकडे रेत चालली जाईल. चिन्ह बरोबर देऊन दे. दिलं तुम्ही चिन्ह बरोबर इथं कसं जातं कटले मायनस मायनस कटले शब्दाकडे लक्ष द्या. मायनस मायनस कटले इकडे डबल पाहून घेतलं लागेल तुम्ही वाय इज इक्वल टू 3 संख्या होती किती 3 कारण की इथं कटले मायनस मायनस कळलं. डबल सांगू शकतो लागेल 2x मायनस वाय इज इक्वल टू 3 आणि इथं गुणाकार केला 2 गुणिला 3 मायनस वाय इज इक्वल टू 3 3 दुनी 6 मायनस वाय इज इक्वल टू 3. वाय ची गरज आहे म्हणून मायनस वाय इकडे घेतला 3 त्याच्याच जागेवर ठेवला. आपल्या घरी प्लस मध्ये तिकडला मायनस 6 झाला तर 6 तून 3 केले 3 राहायचे तर मायनस 3 राहील तर मायनस मायनस गेले 3. समजलं. आता राहिला आपलं हे लास्टचा आहे 2 राहिला. समीकरण घेऊन घे 2x मायनस वाय इज इक्वल टू किती घेतलं 3 2 3 तर 2 गुणिला 2 मायनस वाय इज इक्वल टू 3. 2 एक ची किंमत 2 म्हणजे 2 गुणिला 2 केली. ठीक आहे. वेगवेगळे बिंदू 4 4 मायनस 2 इज इक्वल टू 3 घेतले 3 3 ने हलव मायनस वाय आपल्याला वाय ची खूप गरज आहे. डब्बा खाली आहे. मायनस वाय घेतले इज इक्वल टू 3 त्याच्या जागेवर प्लस आहे मायनस 4 झाले तर मायनस वाय इज इक्वल टू 4 तून 3 गेले 1 राहिला मोठ्या संख्येवर चिन्ह दिलं तर मायनस मायनस मध्ये भागाकार करायला ते कट्टे म्हणजे कट्टे काढून घे कटले तर वाय इज इक्वल टू 1 आले का नाही एक्स वाय किती आला 1. ठीक आहे. आता तुम्हाला याच्यात 7 याच्यात मायनस याच्यातच कोण मायनस आला कारण की याच्यात 3 नातून 2 घेतली म्हणून 1 राहिला. हा जर 3 तिकडे असतात तर बी मायनस मायनस कटत होतो कटलं. ठीक आहे. प्रत्येक सिटी एक वेळा स्क्रीनशॉट घेऊन घे मग आलेख काढू. आलेख तुला समजावून सांगतो कसं झालं कसं आलं तर थोडं समजलं नाही तुला पण शब्दाला लक्ष. ठीक आहे. काढून घे स्क्रीनशॉट आलेख लगेच इथेच काढून दाखवतो.